तेव्हा जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कितपत सज्ज आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। सलून शॉपमध्ये जे आहे ते आता 18% टॅक्स जो आहे तो प्रत्येक गोष्टींवर लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी जे आहे सलूनच्या रेट्समध्ये जे आहे ती वाढ होणार आहे। कशा प्रकारे ही वाढ होती आणि कशा प्रकारे हा टॅक्स लागतोय यासंबंधी आपण विचारूया। मला असं वाटतं कॉर्पोरेट सलून्सनी ताबडतोब त्यांच्या कर प्रणालीमध्ये बदल केलेला आहे, त्यांच्या बिलिंग सॉफ्टवेअर्समध्ये बदल केलेला आहे। छोटे सलून्सवाले हळूहळू करत आहेत। 100 रुपये तुम्ही हेअरकटला देता तर त्यातले 18% डायरेक्ट डिडक्ट होऊन जातात, तर त्यावेळेला त्या सलूनवाल्याच्या हातामध्ये फक्त 82 रुपीजच मिळतात त्यातले, आणि प्लस त्यांचे बाकीची पेमेंट्स त्याच्यातून जात असतात। सो थोडीशी रेट वाढ ही भाववाढ ही होणारच आहे ह्याच्यामध्ये, ती आपण टाळू शकत नाही। आम्हाला जे असोसिएशनमध्ये फोन येतात आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की त्यांच्यामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे थोडंसं, की कसं हे करायचं, काय करायचं। हळूहळू कन्फ्युजन दूर होईल आणि विदिन 6 मंथ्स मला असं वाटतं की एक पिक्चर क्लिअर होईल, तेव्हा आपण बोलू शकतो हे पॉझिटिव्ह होतं की निगेटिव्ह होतं। आपल्यासोबत रक्षक बंधू सुपर बाजारचे जे मालक आहेत एकनाथ रक्षक ते आहेत। एकनाथजी, मला सांगा, एमआरपी संदर्भात काही बदल तुम्हाला तुमच्या दुकानात करावे लागत आहेत का, किंवा एमआरपी बद्दल आजही तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत? बिलिंग सिस्टीम मध्ये भरपूर बदल झाला आहे। अगोदर जो वॅट होता आमचा 5%, 13.5%, 6% जोही वॅट होता, आज त्याला जीएसटीचा आपण हे दिलाय, पर्सेंटेज दिलाय। त्या पर्सेंटेजमध्ये भरपूर फरक झाला आहे। त्याचं जे भूदंड आहे तो रिटेलरवर एक पडणार आहे, त्याचं कंपनीकडून किंवा कुठून सेटअप मिळणार नाहीये, प्रत्येक रिटेलवाल्याला ते सहन करावं लागणार आहे। या ठिकाणी काही ग्राहकही आहेत, आपण त्यांना विचारू। केंद्र सरकारने मोठं गाजावाजा करून एक देश एक कर प्रणाली आणलेली आहे, काय वाटते तुम्हाला ग्राहकांना किती फायदा होईल, आणि आज तुम्ही जेव्हा खरेदी करायला आलात तर बदल काही जाणवत आहेत का? नाही, आज तर सगळं ब्लँक आहे, म्हणजे काहीच कोणाला काही माहीतच नाही आहे। कदाचित पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा मी परत येईल तेव्हा मला हा बदल डेफिनेट मला पॉझिटिव्ह वाटेल अशी मला तरी आशा आहे।